नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील जनता आता निवडणुकांची वाट बघू लागली आहे। महाराष्ट्रात येत्या 2 महिन्यामध्ये निवडणुका पूर्ण होतील। राज्यात कोणाला मिळणार किती जागा, धक्कादायक सर्वे आलाय समोर। राज्यात कोणत्या पक्षाचं येणार सरकार, कोणत्या नेत्याला किती मिळणार जागा याचा घेतलेला सविस्तर आढावा। मित्रांनो, सविस्तर जाणूया राज्यात कोणता पक्ष मारतोय मुसंडी। सविस्तर अंदाज। पहिला पक्ष येतोय तो म्हणजे राज ठाकरेंची मनसे। मनसेला महाराष्ट्रामध्ये 9 जागांवरती यश मिळताना दिसत आहे। राज ठाकरेंसाठी ही खूप महत्त्वाची बाब असणार आहे। एका आमदारावरून थेट 9 आमदारावर जाणं राज ठाकरेंसाठी मोठं काम झालेलं असेल, त्यामुळे हा राज ठाकरेंचा विजय मानला जात आहे। त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे एमआयएम। एमआयएमला महाराष्ट्रामध्ये 2 जागांवरती यश मिळतंय, त्यामुळे एमआयएम देखील पिछाडलेली दिसत आहे। त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे वंचित आघाडीला महाराष्ट्रात खूप मोठा फटका बसताना दिसत आहे। वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात फक्त एका जागेवरती विजय मिळवताना दिसत आहे। त्यानंतर प्रहार संघटना, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला राज्यात 3 जागी यश मिळताना दिसत आहे। 3 आमदार त्यांचे येतील असा हा ग्राउंड रिपोर्ट सध्या समजत आहे। पुढचा पक्ष आहे बहुजन विकास आघाडी। हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला पालघर जिल्ह्यामध्ये 2 जागी यश मिळवता येईल असा हा सर्वे सांगत आहे। त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे शेतकरी संघटना। राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना याला महाराष्ट्रामध्ये एकाच जागेवरती यश मिळताना दिसत आहे। पुढचा पक्ष येतोय अजित पवारांची राष्ट्रवादी। शरद पवारांना सोडल्यानंतर एकटे लढल्यानंतर अजित पवार मात्र खूप पिछाडलेले दिसतात। अजित पवारांचे फक्त महाराष्ट्रामध्ये 17 आमदार येतील अशी शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे। हा अजित पवारांसाठी शरद पवारांना सोडल्यानंतरचा सर्वात मोठा पहिला धक्का मानला जात आहे। त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी। या वयात देखील प्रत्येक महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत शरद पवार पोहोचत आहेत, त्यामुळे शरद पवारांच्या महाराष्ट्रामध्ये 47 जागा येतील असा हा सर्वे आहे। 47 आमदारांच्या जीवावर शरद पवार पुढचं राजकारण नक्कीच करतील। त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे काँग्रेस। काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये 57 जागांवरती मोठं यश मिळताना दिसत आहे। काँग्रेसची ही मुसंडी भाजपची डोकेदुखी वाढणारी ठरू शकते। एवढ्या जागा आल्यानंतर भाजप सत्तेच्या बाहेर जाणार हे आता यावरून पुन्हा एकदा निश्चित होऊ शकते। काँग्रेस विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसंडी मारू शकते। त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे शिंदेची शिवसेना। यांना महाराष्ट्रामध्ये 23 जागांवरती यश मिळताना दिसत आहे। हा मुख्यमंत्री शिंदेसाठी मोठा धक्का मानला जात आहे। ठाकरेंना सोडल्यानंतर 50 आमदार घेऊन गेल्यानंतर 25 आमदारावरती येणं ही खूप मोठी लाजिरवाणी बाब मानली जात आहे। त्यामुळे शिंदेची शिवसेना महाराष्ट्रामध्ये 23 जागांवरती यश मिळवताना दिसत आहे। त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे भारतीय जनता पार्टी भाजपा। भाजपासाठी ही खूप मोठी विचार करायला लावणारी गोष्ट आहे। 54 जागांवरती भाजपा महाराष्ट्रामध्ये जिंकते। गेल्या वेळेस 106 जागा आणणारी भाजपा आता मात्र जवळजवळ अर्ध्यावर येऊन पोहोचले आहे। दुसऱ्यांचे पक्ष फोडणे, दुसऱ्यांचे नेते फोडणे हा याचा भाजपला खूप मोठा फटका राज्यात बसताना दिसत आहे। त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे ठाकरेंची शिवसेना। ठाकरेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 71 जागी यश मिळताना दिसत आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा खूप मोठा संकटाचा काळ असताना ठाकरेंनी मात्र हा खूप मोठा विजय मिळवल्याचं सध्या बोललं जात आहे। मित्रांनो, आपणास काय वाटतं या सर्वेनुसार कोणता पक्ष मोठा ठरेल, महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाची येईल? आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।